जय जिजाऊ जय शिवराय मित्र. इतिहास जो कधी मरत नाही तो फक्त दगडामध्ये, वस्तूमध्ये, भीतीमध्ये, नद्यामध्ये, प्रवाहामध्ये शांतपणे दडलेला असतो. आज आपण अशाच एका किल्ल्याच्या प्रवासासाठी निघत आहोत. त्याबद्दल इतिहासकार असे म्हणतात की जो एका महान प्रेम कहाणीची साक्षी देणारा आहे, पण त्याच वेळी मुघलांच्या क्रूर सत्तेचा आणि रक्तरंजक राजकारणाचा अड्डाही होता. हाच तो किल्ला आहे जिथे मुमताजने 14व्या लेकराला जन्म देता देता आपला आखरीचा श्वास सोडला. हाच तो किल्ला आहे जिथे प्रत्यक्ष ताजमहल बांधला जाणार होता. आणि हाच तो किल्ला आहे या किल्ल्याच्या छातीमध्ये भगवा मराठ्यांनी कसा गाडला होता याची साक्ष देणारा आणि मुघलांचा थरारक आतंक पाहणारा हाच तो किल्ला. मित्र हो, आज आपण उलगडणार आहोत मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या शाही किल्ल्याचे गडद आणि रहस्यमय सत्य. मध्य प्रदेशातील तापी नदीच्या किनाऱ्यावर बसलेला हा किल्ला मुळात फारुकी घराण्याच्या राजांनी 14व्या शतकात बांधला होता. पण या किल्ल्याचे खरे भाग्य आणि दुर्भाग्य सुरू झाले जेव्हा मुघलांची नजर पडली या किल्ल्यावर. अकबराने हा किल्ला जिंकला आणि इथूनच दक्षिण भारताचे दरवाजे. या किल्ल्यावर मुघलांनी संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य केलं होतं. याच बुरहानपूर मधून औरंगजेब महाराष्ट्राकडे चालत आला होता. पण महाराष्ट्रात मराठ्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. तुम्हाला आठवतंय छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 मध्ये याच बुरहानपूरमध्ये अचानक छापा मारला होता आणि मुघलांचा खजिना लुटून शंभूराजे वाऱ्यासारखे वेगाने पसरले होते आणि मुघल सुभेदार फक्त पाहतच राहिले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने मराठ्यांनी या किल्ल्यावर आपला दबदबा निर्माण केला होता तो पेशव्याच्या काळामध्ये. थोरले बाजीराव पेशवे यांनी उत्तरेकडे धडक मारताना बुरहानपूरच्या सुभेदाराला धुळीस मिळवले आणि 1660च्या सुमारास सदाशिवराव भाऊच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने या किल्ल्यावर आणि बुरहानपूरवर पूर्णपणे ताबा मिळवला. ज्या किल्ल्यावर मराठी रयतेवर जुलूम करण्याचे कट रचले जायचे. मुघलांची पाळेमुळी मराठ्यांनी अशी काही उघडून फेकली की त्यानंतर या किल्ल्यावर मुघलांची सत्ता कधीच स्थिर राहू शकली नाही. आज हा किल्ला भग्नावस्थेत आहे. इतिहासातील अनेक काळे सत्य या किल्ल्याने आपल्या पोटात दडून ठेवलेले आहे. मुघलांच्या राजघराण्यातील सत्ता संघर्षात अनेक हत्या या किल्ल्यावर झाल्या. शहाजहानने सत्तेसाठी स्वतःच्या भावाची हत्या याच बुरहानपूरमध्ये घडून आणण्याचे काही ऐतिहासिक पुरावे मिळतात. सत्तेची लालसा आणि रक्तरंजक राजकारण आणि शेवटी नियतीचा खेळ बघा. या सगळ्याचा मूळ साक्षीदार म्हणजे हा शाही किल्ला. आज इथे पर्यटक येतात इथला शाही हमाम पाहण्यासाठी, तापी नदीचे सौंदर्य पाहण्यासाठी, पण त्यांना या भीती मागील मुघलांच्या आक्रोशाची आणि मराठ्यांच्या पराक्रमाची स्पंदने क्वचितच जाणवतात. मित्रांनो, बुरहानपूरचा शाही किल्ला आपल्याला शिकवतो की सत्ता, संपत्ती, प्रेम कितीही मोठे असले तरी काळाच्या ओघात सगळं मातीत मिसळते. उरतो तो फक्त इतिहास. जेव्हा शहाजहान दख्खनचा सुभेदार होता तेव्हा तो आपली पत्नी मुमताज सोबत याच किल्ल्यावर राहिला. मुमताजसाठी त्याने या किल्ल्यामध्ये अप्रतिम शाही हमाम, रॉयल बाथ बनविला होता, जो मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता. आज शेकडो वर्षानंतरही या हमामच्या छतावरती बनवलेली शेकडो नकाशी आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्या काळामध्ये या हमाम मध्ये गरम आणि थंड पाण्याचे फवारे सुद्धा बनवले होते त्यांनी. हे सगळं जे कन्स्ट्रक्शन होतं ना मित्र, आपल्या इथल्याच लोकल लोकांनी बनवलं होतं. तुम्ही बघू शकता फारुकी घराण्यापासून आपल्या हिंदू लोकांवरती अत्याचार या प्रदेशामध्ये झालेला आहे. वेळ 1631चा जेव्हा शहाजहान मुघल सम्राट बनला आणि बुरहानपूरमध्ये त्याने डेरा टाकला तेव्हा मुमताज गरोदर होती. हे तिचे 14वे बाळ होते. सतत प्रवास, युद्ध आणि एका पाठीमागे एक निव्वळ लेकर पैदा करणारा हा शहाजहान त्याच्यामुळे तिच्या तब्येतीकडे बिलकुल लक्ष दिलं नाही आणि 14व्या लेकराला जन्म देता देता मुमताज हिने आपला आखरीचा श्वास सोडला. 14वी ती मुलगी होती असे म्हटले जाते. सतत 30 तास ती मृत्यूशी खेळत राहिली, परंतु अखेर 14व्या मुलीला जन्म देताच तिचा मृत्यू झाला. इथूनच या किल्ल्याच्या नशिबात एक वेगळी शांतता पसरली. अनेकांचे असे म्हणणे आहे की आजही या पडक्या भीतींच्या मागे रात्रीच्या वेळेस एक विचित्र शांतता आणि अस्वस्थता जाणवते.
मुमताजच्या मृत्यूनंतर तिचे पार्थिव शरीर जे आहे, पहिले काय होतं इथेच आग्राचा ताजमहल जे आहे इथंच बनणार होता बुरहानपूरमध्ये. त्याचा पण आपण व्हिडिओ आता नेक्स्ट टाईममध्ये पाहणार आहोत. परंतु ते पार्थिव शरीर जे आहे 6 महिने इथेच ठेवण्यात आलं होतं. जे तापी नदीच्या पलीकडे असलेला आहुकाना डीर पार्क म्हणतात त्याला, तिथे तिचे पार्थिव शरीर 6 महिने ठेवण्यात आले आणि नंतर तिथून ताजमहलला नेण्यात आले होते तिचे पार्थिव शरीर. इथेच ताजमहल बनणार होता ऍक्च्युअल मध्ये, परंतु इथले जमिनीची सतह जे आहे तेवढा विशाल ताजमहल बनू शकत नव्हता. त्यामुळे त्यावेळचे जे आर्किटेक्चरर होते त्यांनी ताजमहल जे आहे आग्र्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला होता. मुमताज मेल्यानंतर शहाजहा बिलकुल तुटला गेला होता असं म्हटलं जाते. मित्रांनो, हा फक्त एक प्रेमाचा इतिहास म्हणून किल्ला नाही तर मुघलांच्या क्रूर अत्याचाराचं पण एक केंद्र होतं. आता आपण जाऊया या किल्ल्यामध्ये. एक रस्ता आहे, भुयारी रस्ता, आणि याच्यामधून आपल्याला आत जायचं आहे. चला आता आत जाऊ. ओ माय गॉड, हे बघू शकता मित्र, इकडं तिकडं तुम्ही जरासे बी हल्ले तर सरळ खाईत जासाल, आणि खाईत गेले तर तुमचं वाचण्याचा चान्स नाही. आणि बऱ्याचशा अशा अपशकून गोष्टी इथे घडलेल्या आहेत. खूप लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे काही काळ्या शक्तीसुद्धा इथे वास करतात असं बरेच लोक म्हणतात. त्यामुळे रात्रीच्या टाईमला या किल्ल्यामध्ये कोणीच प्रवेश करत नाही मित्र. सरळ स्ट्रिक्टली इथे जे इंटिमेशन दिलेली आहे की रात्रीच्या टाईमला इकडे कोणीही जात नाही. हे छोटे छोटे भुयारी रस्ते, या भीतीची जाडी बघू शकता किती भयानक आहे. आणि इथून जर खाली बघा तुम्ही, इथून जर पडलं तर तुमच्या हाडकं सुद्धा सापडणार. बघू शकता किती खोल आहे मित्र. आता इकडे या. इकडे आल्यानंतर इथं बघा, हे पूर्ण जे जागा आहे हे पूर्ण खंडर झालेली आहे. परंतु बघू शकता की किती भयंकर इथं जे आहे बांधकाम होतं. बहुतेक इथे सैनिक वगैरे असावेत सुरक्षा साठी या किल्ल्याच्या. आणि हे बघू शकता मित्र, या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी ह्या चारी बाजूने अशा तोफा पहिल्या काळामध्ये ठेवलेल्या असाव्यात. आज आपल्याला समोरच्या बाजूला ह्या तोफा दिसतात. मित्रांनो, हा फक्त एक प्रेमाचा इतिहास म्हणून किल्ला नाही तर मुघलांच्या क्रूर अत्याचाराचं पण एक केंद्र होतं. जर तुम्हाला हा बुरहानपूरचा शाही किल्ल्याचा आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा रोमांचक इतिहास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्र, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.